एक छोटी वाटी भरून सालीसकट मी तुरीची डाळ घेतली। नसेल तर साधी तुरीची डाळ सुद्धा घेऊ शकता। पाणी घालून ही डाळ मी शिजायला ठेवलेली आहे। आपण बनवत आहोत शाही भरड। माझी आई याच प्रकारे भरड बनवायची। डाळ शिजत आहे तोपर्यंत मी यामध्ये घालण्यासाठी कणकेचे शेंगोळे बनवून घेऊया। एक छोटी वाटी भरून कणिक घेतली, त्यात थोडंसं मीठ घातलं, थोडासा ओवा घातला आणि याचं आपण कणिक मळून घेतली। ही कणिक भिजवताना अंमळ कडकच भिजवावी आणि याची पोळी लाटतो त्याप्रमाणे पोळी लाटून घेतली। आतमध्ये थोडंसं तूप मी लावलेलं आहे। चाकूने याचे अगदी पातळ पातळ काप फटाफट करून घेतले आणि याचे आपण बनवत आहोत शेंगोळे। आम्ही लहान असताना याचे अलग अलग चित्रविचित्र आकार बनवायचो, त्यावेळी खूप मजा यायची। याचे चौकोन चौकोन तुकडे सुद्धा आपण करू शकतो, ज्याप्रमाणे आपण वरणफळ करतो किंवा खानदेशमध्ये चिखोल्या सुद्धा म्हणतात। अर्धवट शिजलेल्या डाळीमध्ये मी मीठ घातलं आणि यातच आपण शेंगोळे जे आपण बनवलेले आहे ते सर्व मी यात घातले। हळद सुद्धा घातली। यातच एक चमचा मी तूप सुद्धा घातलेला आहे। कुकरचे झाकण लावून मी 2 शिट्या करून घेतल्या। डाळ आपली अर्धवट शिजलेलीच होती। जर शिजली नसेल तर आपण 3 शिट्या पण करून घेऊ शकतो। कुकरचे प्रेशर गेल्यानंतर बघा आपले डाळ आणि भरड असं शिजलेलं आहे। यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी घालूया, म्हणजे थोडंसं हे पातळ होईल। आणि यातच मी 1 वाटी गूळ सुद्धा घालणार आहे। हे गोड भरड खायला अतिशय भन्नाट आणि खूप चविष्ट लागतं। यामध्ये आपण बारीक केलेले ड्रायफ्रूट्स सुद्धा घालू शकतो आणि मी घातले। 2-2, 3-3 काजू, बदाम, अक्रोड मी बारीक केले आणि ते मी यात घातलेले आहेत। उकळी आल्यानंतर आपलं शाही भरड तयार आहे। खूपच चविष्ट आणि खूपच मजेदार असं तुमच्या मुलांना नक्की आवडेल। करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।